नमस्कार. आजच्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे लीला ही आता एजंटच्या घरी आलेली आहे आणि त्याचबरोबर लीला आणि अलिशाचं बोलणं विक्रांतने ऐकलेलं असतं आणि विक्रांत हा एजे आणि लीलाचंच लग्न लावून द्यायचा निर्धार करत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लीला ही एजंटच्या रूममध्ये आहे तेव्हा एजे तिथे येतात आणि लीलाची माफी मागतात. तर लीलाचा गैरसमज झालेला आहे. एजेंनाही वाटतं की तिथे श्वेता आहे म्हणून शकुनाचं वस्त्र हे लीलाला दिलं जातं. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. इकडे लीला आणि अलिशा बोलत असते. लीला म्हणत असते की आपला डान्स कधी होणार आहे, मला तर उरकून घरी जायचं आहे. तेव्हा अलिशा म्हणते, अगं असं काय बोलतीस तू, आत्ता तर सुरुवात झालेली आहे आणि एवढ्या लवकर कसं शक्य आहे ते, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी. तेव्हा लीला म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, हे जे एजे आहेत ना त्यांच्याशी माझा साखरपुडा झालेला होता आणि मेहंदीच्या दिवशी मी त्यांच्याशी लग्न मोडलं आहे, कारण हा माणूस कसा आहे माहिती आहे ना. तेव्हा जे डान्सचे जे घेत असते तिला असं वाटतं की ही काय बोलते आहे, एजंटशी लग्न आणि हिने स्वतः मोडले. तिचा विश्वासच बसत नाही. तेव्हा लीला सांगते, हो मी खरंच सांगते. ती म्हणते, काय बोलतेस तू, तू आणि एजंटशी लग्न, एजे आणि तुझ्याशी लग्न करायला तयार झालेले, याच्यावरनं माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा लीला म्हणते, मी जे खरं आहे तेच सांगत आहे. त्या माणसाशी लग्न करून कोणी स्वतःचं वाटोळं करून घेणार आहे. त्या माणसाशी लग्न करणं म्हणजे बघितलं ना, मी अशी धडपडणारी, ते परफेक्ट, मी हसतमुखाने राहणारी, ते नेहमी नाकावर राग घेऊन चालणारे, आणि कसं आहे आमचं जुळलंच नसतं, आमचं वाटोळंच झालं असतं ना. आणि हे सगळं बोलणं ऐकत असतो तो म्हणजे विक्रांत. विक्रांत म्हणतो की बघितलं ना कसं झालं आहे सगळं. त्यावेळेस विक्रांत डायरेक्टली म्हणतो की काहीही झालं तरी आता मला लीला आणि एजंटचंच लग्न लावायचं आहे. जर यांचं लग्न मोडून यांचं चांगलं होत असेल तर नाही, यांचं लग्न हे झालंच पाहिजे, तरच यांचं वाटोळं होणार आहे, असं तो म्हणतो. आणि तो तयारी करू लागतो. तो म्हणतो काहीही झालं तरी मला यांचं वाटोळं करायचंच आहे. इकडे अलिशा सांगते की वरती रूम दिलेले आहेत तयार होण्यासाठी, तू लवकरात लवकर वरती जा आणि तयार हो. कोणत्याही रूममध्ये जा, तिथे 4-5 रूम दिलेले आहेत आपल्याला, आणि त्या सरस्वती मॅडमचा जर कॉल आला तर खूप अवघड होईल, जा लवकर, असं सांगून लीलाला ती पाठवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला इकडे तयार होण्यासाठी गेलेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की श्वेता आलेली असते आणि श्वेता म्हणत असते की मी कुठे तयार होऊ. त्यावेळेस सरस्वती म्हणते की एजंटच्या रूममध्ये जा. तेव्हा दुर्गा म्हणते की नाही नको. त्यावेळेस श्वेता म्हणते, त्या दिवशी जो प्रॉब्लेम झाला आहे तसा प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच सांगत आहात ना तुम्ही मला तसं. तेव्हा दुर्गा शांतच राहते. तेव्हा श्वेता म्हणते, नाही, मला कळलेलं आहे एजंटच्या मनात स्थान मिळवणं तेवढं सोपं नाही, मला शांतपणे ह्या गोष्टी मॅनेज करायला पाहिजेत. आणि मग तिला शेवटी दुर्गा म्हणते की ठीक आहे, तू जा तयार व्हायला. इकडे लीला पण वरती आलेली असते आणि ती येत असते तेव्हा एजे समोरून येत असतात आणि लीलाच्या ओढणीवरती एजेंचा पाय पडतो. आता लीला घाबरते. एजे पण मागे वळून पाहतात. ती ओढणी हातात उचलून घेतात आणि लीलाकडे देतात. लीला ती ओढणी घेते तेव्हा एजे तिला सॉरी म्हणतात. एजेंना कुठंतरी तिची जाणीव होत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला आता वरती येते आणि ती विचारते कुठे तयार होऊ. तेव्हा ती म्हणते, अलिशा म्हणते की तू अजून तयार झालेली नाहीस, तुला कळतंय का, जा पटकन तयार हो, वरती 4 रूम दिले, तुला किती वेळा सांगायचं आहे मी, गोंधळ घालू नको नसता. तुला माहिती आहे का, या कार्यक्रमाची सुपारी मिळणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि ती लीलाला घाईघाईत तयार व्हायला पाठवते. इकडे सगळेजण तयार असतात. त्याचबरोबर तिथे विराज, सरस्वती, त्याचबरोबर पंकज, सर्वजण तिथे असतात. दुर्गाही तिथे असते. आणि मग सगळेजण म्हणत असतात की कसे श्वेता तयार होण्यासाठी गेलेली आहे, आता एजे तिथे गेले तर त्यांच्यामध्ये जवळीक वाढेल, त्यांच्यामध्ये प्रेम तयार होईल. कसं आहे, कोणत्याही नात्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. आणि त्याचवेळी सरस्वती आणि विराज तिथे रोमॅन्टिक होतात. तेव्हा दुर्गा म्हणते, काय रोमांस, आत्ता यावेळी कामाच्या वेळी तुम्हाला रोमांस सुचतोय, कळतंय का तुम्हाला. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं एजे तिथे येतात आणि म्हणतात, हे शकुनाचं वस्त्र आईनं दिलेलं आहे आणि ते श्वेताला द्यायचं आहे, सरस्वती तू देऊ नये. त्यावेळेस लगेचच लक्ष्मी म्हणते, नाही, सरस्वतीला काम सांगितलेलं आहे दुर्गावहिनींनी, ते काम करण्यासाठी ती जात आहे. त्याचबरोबर
इकडे विराजलाही साऊंड चेक करायला सांगितलेलं आहे आणि आम्हाला दोघांनाही काम सांगितलेलं आहे, ते जे पाकळ्यांचं डेकोरेशन करायचं आहे ते पाहायचं आहे. तेव्हा एजे म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सगळे बिझी आहात, मग मीच जातो ते वस्त्र द्यायला. माझा या गोष्टीवरती विश्वास नाही, पण आईसाठी आईचा विश्वास आहे ना. आणि एजे स्वतःच आता जातात. तेव्हा एजेंना सरस्वती सांगते की श्वेता ही तुमच्या रूममध्ये तयार होते. आता एजे जायला निघतात आणि ते गेल्यानंतर दुर्गा म्हणते, हे काय होतं? तेव्हा लक्ष्मी म्हणते की कसं आहे, आपल्यालाच वाटतंय ना त्यांनी दोघांनी एकत्र यावं, नात्याची सुरुवात प्रेमानेच झाली पाहिजे. आणि मग दुर्गाच्या लक्षात येतं, इकडे तयार होण्यासाठी लीला रूममध्ये आलेली असते. ती तयार होत असते, पण तिच्या लक्षात येतं, मी या रूममध्ये कधीतरी आले, पार्टनर हे काय चालले माझ्यासोबत. आणि तिला आठवतं ती एजंटची रूम आहे आणि ती म्हणते आता काय करू. तेवढ्यात बाहेरून श्वेता आलेली असते. ती दरवाजा उघडत असते, पण दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा ती बाहेरून म्हणते, एजे मी श्वेता, मला तयार व्हायचं आहे, दरवाजा उघडा. पण इकडे लीला आतमध्ये असते. एजे काही दरवाजा उघडत नाहीत, कारण एजे तिथे नसतातच. लीला शांतच असते. लीला म्हणते आता काहीतरी केलं पाहिजे, इथून बाहेर तर पडू शकत नाही आहे, आता मला तयार तर व्हावंच लागेल. म्हणून ती तयार होण्यासाठी जाते. श्वेता विचार करते, ती आईला फोन करते, मला एजंटच्या रूममध्ये ताईने तयार होण्यासाठी पाठवलं आहे, पण ते दरवाजाच उघडत नाहीत. तेव्हा तिची आई तिला सांगते की हे बघ, काही करून त्यांना अतिरेक आवडत नाही, तू सारखा दरवाजा वाजवू नकोस, आपल्याला माहिती आहे ना काय करायचं आहे, जा तू दुसऱ्या कोणत्या तरी रूममध्ये जाऊन तयार हो, कारण जर तू ते करत बसलीस तर त्यांचा रागच तुझ्या पदरी पडेल. त्यांचा प्रेम तर तुला त्यांचं मिळणारच नाही, परंतु त्यांचा राग तुझ्यावरती येईल. त्यामुळं काही करून तिथून लांब राहा, असं ती सांगत असते. त्यानंतर श्वेता आता दुसऱ्या रूममध्ये तयार होण्यासाठी जाते आणि इकडे लीला पण तयार होते. त्यानंतर लीला म्हणते, कसं आहे, मला एक कळत नाही आहे, अंतराताईमध्ये एवढं आहे तरी काय, कारण एजे अजूनही त्यांच्यावरतीच प्रेम करतात, मला जाऊन पाहिलं पाहिजे. आणि ती जाते, अंतराच्या फोटोकडे पाहत राहते. ती म्हणते, खरंच अंतराताईंचा फोटो, खरंच त्या खूपच गोड आहेत, सगळ्या घराला सांभाळून घेणाऱ्या आहेत, म्हणून तर एजे त्यांच्यावरती एवढं प्रेम करतात. त्यावेळेस लीला बोलू लागते, एजेंशी लग्न करण्यासाठी कितीतरी मुली तयार होतील, पण तुम्हाला खरं सांगू का अंतराताई, एजेंचं अजूनही तुमच्यावरच तेवढंच प्रेम आहे. तुम्ही खरंच खूप गोड आहात, त्यांची तुम्ही खूप काळजी घेत असणार, म्हणूनच तर ते तुमच्यावर एवढं प्रेम करतात. तेवढ्यात एजे तिथे येतात आणि एजे आलेले पाहून लीला शांतच उभी राहते. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे, फारशी आपली अशी भेट झालेली नाही, खूप दिवसानंतर आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडून ही चूकच झाली, कारण मी समजून घेण्यात कमी पडलो. त्या दिवशी कारण नसताना मी ओरडलो आणि म्हणूनच मी सॉरी म्हणतो आहे. आईनं हे शकुनाचं वस्त्र पाठवलेलं आहे, ते देत आहे, ते प्लीज घे, असं तो बोलत असतो. प्लीज सॉरी, असं तो म्हणत असतो. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की श्वेताच्या लक्षात येतं. श्वेता म्हणते, काय मला सॉरी म्हणतायत खरंच, आणि ती खुश होत असते. पण तिच्या नंतर लक्षात येतं कुठेतरी चुकतंय. तेव्हा ती विचार करू लागते. ती म्हणते, नाही, काहीतरी गोंधळ आहे, असंही एजे माझ्यावर खूप वेळा ओरडलेत, त्यामुळं त्यांनी तर खूप वेळा सॉरी म्हटलं पाहिजे, असं ती विचार करू लागते. तेव्हा ते म्हणतात की सॉरी श्वेता, आणि हे वस्त्र तू घे, असं ते बोलतात. तेव्हा मात्र इकडे श्वेताच्या लक्षात येतं की आपलं चुकलं आहे, म्हणून ती शांतच राहते. ती म्हणते, ते तर श्वेताला सॉरी म्हणत आहेत, आणि ती शांतच तिथंच तशीच उभी राहते. आणि मग एजे म्हणतात, प्लीज हे वस्त्र घे, असं म्हणत एजे ते वस्त्र पुन्हा देत आहेत. आणि मग आता श्वेता समजून लीला ते शकुनाचं वस्त्र घेते. एजे तिथून निघून जातात आणि इकडे लीला विचार करते. लीला आता विचार करत आहे की यांनी हे वस्त्र मला दिलेलं आहे, माफी मागितलेली आहे, पण ती श्वेताची मागितलेली आहे. आता लीलाला प्रश्न पडलेला आहे की एजे आणि श्वेताच्या लग्नामध्ये काही गोंधळ तर व्हायला नको. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.